नमस्कार. विक्रांतच्या या अशा आगाऊपणाला शिर्के खूपच कंटाळलेला असतो. त्यावेळेला अर्पिता शिर्केला म्हणते, पप्पा पप्पा तुम्ही शांत व्हा. विकीचं हे वागणं तुम्हाला पटत नाही, हे मला समजतंय. त्यावेळेला शिर्के बोलतो, अर्पिता अर्पिता बेटा तुला कसं समजावू? अगं तो कसा वागतोय ते तुला तरी कळतंय का? स्वतःच्या बापाचा गळा आवळला त्याने. तो काय करतोय ते त्याचं त्यालाच कळत नाही आणि तू म्हणतेस मी शांत राहू? नाही अर्पिता बाळा, मी शांत राहू शकत नाही. काहीही करून मला लवकरात लवकर त्या विक्रांतचा बंदोबस्त हा करावाच लागणार. अर्पिता मात्र आता खूपच घाबरलेली असते. तिला काय करावं तेच समजत नसतं. ती म्हणते, पप्पा पप्पा तुम्ही काय करणार आहात? तुमचा राग मला समजतोय. पप्पा प्लीज जे काही आहे ते स्पष्टपणे बोला. तेव्हा लगेच शिर्के बोलतो, आता बोलणार नाही तर विक्रांतला बापाचा दणका दाखवणार. तेवढ्यात तिथे अर्पिताची आई आलेली असते आणि अर्पिताची आई बोलते, अहो अहो तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी समजतंय का? तुम्ही असं कसं काय बोलू शकता? त्यावेळेला लगेच शिर्के बोलतो, मग काय करायचं? पोटचा मुलगा जर का स्वतःच्या जीवावर उठला असेल तर काय शांतपणे बघत राहायचं का? अगं तुला कळतंय का? मला वरून फोन कॉल सुरू झालेत. पक्षातून काढण्याचा विचार सुरू झालाय. एवढी वर्ष जी काही इज्जत कमावली ना मी, ती इज्जत एका झटक्यात या मुलामुळे स्पष्टपणे नाहीशी होताना दिसतीये मला. मी काहीही सहन करेन, पण माझी इज्जत अशी चव्हाट्यावर आलेली मला सहन होणार नाही. हे सर्व सुख ऐश्वर्य जे काही आपण उपभोगतोय ना, ते ये माझ्या कष्टामुळे. आणि त्या विक्रांतला त्याची अजिबात काहीच चाड राहिली नाही. त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्पिता बोलते, पण पप्पा तुमच्या मनात तरी काय आहे? तुम्हाला माहिती आहे ना विकीला आता खूप राग आलाय म्हणून. तेव्हा लगेच शिर्के बोलतो, म्हणूनच मला त्याचा राग कंट्रोलमध्ये आणायचा आहे आणि म्हणूनच लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, विक्रांतला शिर्केने फोन केलेला असतो. त्यावेळेला विक्रांत शिर्केला बोलतो, शिर्के कशाला मला फोन करतोस? त्यावेळेला शिर्के बोलतो, विक्रांत एक गोष्ट विसरू नकोस, मी तुझा बाप आहे, बाप. आणि बापाशी बोलताना या भाषेत बोलायचं नाही. तेव्हा मात्र विक्रांत बोलतो, तू आणि बाप, तू खरंच माझा बाप आहेस? तू जर का माझा बाप असतास ना तर माझी होणारी बदनामी तू एका झटक्यात थांबवली असतीस. पण तू मात्र तसं केलं नाहीस. आता मात्र मी तुला सोडणार नाही. शिर्के तू आता कायमचा संपलास. आता मात्र तुझी वाट मी लावलीच. तेव्हा मात्र शिर्के बोलतो, हे बघ विक्रांत, शत्रूला जर का मिळून मारायचं असेल तर तुला घरी यावंच लागेल. तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, माझा तुमच्यावरती विश्वासच नाही आणि या सर्व गोष्टी आता बंद करा, कारण शिर्के तू काहीच करू शकत नाहीस. तेव्हा शिर्के बोलतो, विक्रांत माझा एकेरी उल्लेख करायची गरजच नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेव विक्रांत, आता तू जे काही वागतोयस ना ते खूप चुकीचं वागतोयस. अरे एकदा विश्वास ठेव, मला सुद्धा त्या जहागीरदारचा काटा काढायचाच आहे. मी तुला सांगितलं होतं माझ्या पद्धतीने मी सर्व काही करेन, पण तुला मध्ये मध्ये काय गरज होती हे सर्व करायची? तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, काय आहे ना शिर्के, मला त्या जहागीरदारला दाखवून द्यायचं आहे. त्याच्या नाकावर टिचून मला त्याच्या लेकीशी लग्न करायचं आहे. त्यावेळेला शिर्के बोलतो, तुझी ही इच्छा मी पूर्ण करणार. माझ्यावरती विश्वास ठेव आणि आता प्लीज या सर्व गोष्टी थांबव. तेव्हा मात्र शिर्के मोठ्याने ओरडतो, विक्रांत ताबडतोब घरी ये. त्या जहागीरदारचं काय करायचं ना हे आपण बघूयाच. तेव्हा विक्रांत बोलतो, शिर्के आधी पहिल्यांदा सांग तू काय करायचं ठरवलंयस ते, नंतर मग बघू आपण. तेव्हा मात्र शिर्के सांकेतिक भाषेमध्ये विक्रांतला सर्व काही सांगत असतो. तेव्हा मात्र विक्रांत बोलतो, खरंच खरंच तू असं काहीतरी करणार आहेस? त्यावेळेला लगेच शिर्के बोलतो, हो. आजपर्यंत तो जहागीरदार सांगेल तसं त्याच्या तालावरती नाचलो, त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण तोंडघशी आपटलो. पण त्याला माहिती नाही ह्या आमदार दिग्विजय शिर्के काय काय करू शकतो ते, आणि लवकरच या सर्व गोष्टी क्लिअर होतील. त्यावेळेला विक्रांत बोलतो, ठीक आहे या वेळेला तुझ्यावरती विश्वास ठेवतो. तेव्हा शिर्के बोलतो, प्लीज विक्रांत बोलताना जरा विचार करत जा. तेव्हा विक्रांत बोलतो, कसला विचार? हे बघ
माझ्या मनात तुझ्याबद्दल आता काही मात्रही प्रेम उरलं नाही. आणि खरं सांगायचं तर आता सगळं काही संपल्यातच जमा आहे. एक शेवटची संधी देतोय असं समज. तेव्हा मात्र शिर्के बोलतो, बापाला शिकवायचं नाही विक्रांत. तू बापावरती हात उचलून खूप मोठी चूक केली आहेस. तरी सुद्धा तुझ्या सगळ्या चुका मी पोटात घालतोय. कारण कितीही काही झालं तरी बाप आहे ना शेवटी, तुझा विचार करणारच. तेव्हा मात्र विक्रांत बोलतो, पप्पा मला सुद्धा तुमच्याशी असं वागताना वाईटच वागतंय. पण खरं सांगू का, आता या गोष्टी बंद झाल्याच पाहिजेत. नाहीतर नको ते घडायला अजिबात वेळ लागणार नाही. तेव्हा मात्र शिर्केला खूपच राग आलेला असतो. तर इकडे जहागीरदार हा तीर्थाला समजवत असतो. जहागीरदार म्हणत असतो, हे बघ तीर्था, तू काळजी करू नकोस. त्या विक्रांतचं काय करायचं हे मी ऑलरेडी ठरवलंय आणि त्याचा पत्ता सुद्धा कट करणार आहे. तुला बाळा घाबरायची गरजच नाही. तुझा बाप आहे ना तुझ्यासोबत. हे कुमुदिनी आणि विजया ऐकत असतात. त्यावेळेला कुमुदिनी हर्षवर्धनला बोलते, हर्षवर्धन, हर्षवर्धन तू काय करायचं ठरवलंयस? हर्षवर्धन प्लीज सांग. हर्षवर्धन तू जे काही सांगशील त्याच्यावरती मी विश्वास ठेवेन. हर्षवर्धन सांग. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, मी काहीही ठरवलं असणार तरी तुम्हाला का सांगायचं? आणि मला आता तुम्हाला कोणत्याच गोष्टी सांगायच्या नाहीयेत. प्लीज हे सर्व आताच्या आता इथल्या इथे थांबलं ना तर बरं होईल. तेव्हा मात्र कुमुदिनी बोलते, हर्षवर्धन तुझं काय चाललंय मला नाही माहिती. पण एकच सांगेन हर्षवर्धन, स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊ नकोस, नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील. तेव्हा मात्र हर्षवर्धन खूपच चिडलेला असतो. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, मला शिकवू नका हो. मला कळतं आणि मला समजतं सुद्धा काय करायचं आहे ते. पण आता मात्र या सर्व गोष्टी तुम्ही बंद करा. काय आहे ना, तुम्हालाच सर्व समजतं असं नाही. आणि शौर्य आणि ऊर्जा, तुम्ही जरा त्या विक्रांतपासून लांबच राहा. त्याच्या या गोष्टींमध्ये तुम्हाला पडायची गरज नाही. तेव्हा मात्र शौर्य खूपच चिडलेला असतो. शौर्य म्हणतो, डॅड डॅड तुम्ही काय करायचं ठरवलंय? तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, ते तुला सांगायची गरज नाही. मी जे काही ठरवलंय ना ते योग्यच ठरवलं असणार. आणि प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवायचा. तेव्हा मात्र हर्षवर्धनची खूपच चिडचिड झालेली असते आणि हर्षवर्धन तिथून निघून गेलेला असतो. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, हे बघ शौर्य, तुझे डॅड नक्की काय करणार आहेत मला नाही माहिती. पण एकच सांगेन शौर्य, जे काही आहे ना ते नीट विचार कर आणि नंतरच ठरव. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, ऊर्जा, डॅडनी जर का काही करायचं ठरवलं असेल तर आपण त्यामध्ये लुडबुड करायची गरज नाही. तेव्हा कुमुदिनी बोलते, शौर्य चुकतोयस तू. शौर्य नीट समजून घे. तुला कळतंय का? अरे हर्षवर्धन रागाच्या भरात काहीही करू शकतो, कोणताही निर्णय घेऊ शकतो. कारण त्याचं त्याच्या मुलीवरती किती प्रेम आहे हे तुला मला सांगायची गरज नाही. तेव्हा शौर्य बोलतो, हो सगळं काही मला समजतंय, पण आता मात्र ही वेळच नाहीये हा विचार करायची. मला नाही वाटत डॅड काही चुकीचं पाऊल उचलतील. तेव्हा मात्र ऊर्जा बोलते, तसं जर का झालं तर बरंच आहे, नाहीतर सगळं होत्याचं नव्हतं होऊन बसेल. इकडे मात्र हर्षवर्धन त्याच्या ऑफिसला जात असतो. त्याच वेळेला त्याच्या गाडीचा जोरात ॲक्सिडेंट होतो आणि तो ॲक्सिडेंट दुसरा तिसरा कोणी नसून शिर्के आणि विक्रांतने घडवून आणलेला असतो. शिर्केच्या डोळ्यासमोरच हर्षवर्धन रक्तबंबाळ होतो. त्याच वेळेला आदित्यचा फोन शौर्याला येतो. तो शौर्याला बोलतो, शौर्य खूप मोठा घात झालाय. त्यावेळेला शौर्य बोलतो, काय झालंय आदित्य दादा? आदित्य दादा प्लीज जे काही असेल ते स्पष्टपणे बोल, सगळेजण तिथेच असतात. विजया म्हणते, शौर्य काय झालंय? आदित्य काय बोलतोय? फोन स्पीकरवर टाक. शौर्य मी सांगते ना, फोन स्पीकरवर टाक. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, मॉम प्लीज तू शांत हो. तेव्हा कुमुदिनी बोलते, शौर्य फोन स्पीकरवर टाक. त्यावेळेला शौर्य फोन स्पीकरवर टाकतो आणि फोन स्पीकरवर टाकल्यानंतर मोठ्याने आदित्य बोलतो, डॅडचा ॲक्सिडेंट झालाय, डॅड खूपच रक्तबंबाळ झालेत. त्यावेळेला मात्र विजयाला खूपच मोठा धक्का बसतो आणि विजया अचानकपणे खाली कोसळते. मोठमोठ्याने ओक्साबोक्शी रडायची सुरुवातच करते. त्यावेळेला मात्र कुमुदिनी तिला सावरत असते. त्यावेळेला मोठ्याने विजया बोलते, बघितलंस
बघितलंस का शौर्य, या सर्व गोष्टींना हीच जबाबदार आहे. हिच्याचमुळे माझ्या लेकीला किडनॅप करण्यात आलं आणि हिच्याचमुळे आज माझा नवरा असा मरणाच्या दारात आहे. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, मॉम प्लीज, आता आपलं तिथे जाणं खूप महत्वाचं आहे की तुझी ही नाटकं बंद कर मॉम. प्रत्येक वेळेला येऊन जाऊन ऊर्जावरती काय येतेस? ऊर्जाने काय केलंय मॉम? का अशी वागतेस तू? तुला असं वागून काय मिळतंय मॉम? त्यावेळेला लगेच विजया बोलते, वा शौर्य वा, शेवटी तू सिद्ध केलंसच, तुला जे पाहिजे ते. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, मॉम आपल्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचलं पाहिजे की इथे बसून वाद घालायचा तुला? त्यावेळेला ऊर्जा बोलते, काकू प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, मी काहीच केलेलं नाही. त्यावेळेला कुमुदिनी बोलते, ऊर्जा ती आता विचार करण्याच्या मनस्थितीत नाही आहे, पण तू आहेस ना, तू असा विचार का करतेस बाळा? बाळा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, प्लीज स्वतः शांत राहा. आणि तू जर का या गोष्टीचा त्रास करून नाही घेतलास ना तर बरं होईल. ऊर्जा एक गोष्ट लक्षात ठेव, कुणालाही समजवण्याच्या भानगडीत पडायचंच नाही, कारण समजण्याच्या पलीकडे जर का तो व्यक्ती असेल तर गप्पच बसलेलं बरं. त्यावेळेला मात्र मोठ्याने शौर्य बोलतो, बस मॉम येतेस का तू? त्यावेळेला मात्र विजया लगेच उठते आणि संपूर्ण जहागीरदार फॅमिली हॉस्पिटलला जायला निघालेली असते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की आदित्य हा हर्षवर्धनला ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये घेऊन येत असतो. हर्षवर्धन बेशुद्ध झालेला असतो. आदित्य त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतो, पण हर्षवर्धन मात्र त्याच्या बोलण्याला प्रतिसादच देत नसतो. ते बघून मात्र आदित्य बोलतो, बापरे डॅड, डॅड असं करू नका, उठा ना डॅड, डॅड तुम्ही शुद्धीत राहिलं पाहिजे डॅड. पण आदित्य खूपच रडवेला झालेला असतो. इकडे हॉस्पिटलमध्ये हर्षवर्धनला ॲडमिट करण्यात आलेली असते. तेवढ्यात मात्र तिथे जहागीरदार फॅमिली तिथे आलेली असते. त्यावेळेला विजया जाऊन आदित्यला मिठी मारते आणि रडायला लागते. त्यावेळेला आदित्य बोलतो, आई आई शांत हो, रडू नकोस, रडतेस कशाला, काही होणार नाही डॅडला. तेव्हा लगेच विजया बोलते, आदित्य, अरे आदित्य कसे आहेत ते? आदित्य, अरे मला बघायची आहे रे त्यांना. तेव्हा लगेच आदित्य बोलतो, आई आई शांत हो. त्यावेळेला लगेच शौर्य बोलतो, मॉम मॉम तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस? मॉम तू नको काळजी करूस, मॉम प्लीज प्लीज तू स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र मोठ्यानी विजया बोलते, कशी शांत राहू? माझा नवरा तिकडे मरणाच्या दारात आहे, मला कशी कशी शांतता मिळेल? तेव्हा कुमुदिनी बोलते, विजया मला सगळं काही समजतंय, पण विजया स्वतःला शांत कर, नको असा आकांतांडव करूस, हे हॉस्पिटल आहे. तर इकडे मात्र शिर्के आणि विक्रांत मस्तपैकी दारू पित असतात आणि एन्जॉय करत असतात. त्यावेळेला विक्रांत बोलतो, मानलं पप्पा तुम्हाला, आज तुम्ही त्या हर्षवर्धन जहागीरदारचा काटा काढलात, त्या जहागीरदार कुटुंबाला अगदी मोठा धक्का दिलात. तेव्हा मात्र शिर्के बोलतो, विक्रांत अरे बाप आहे मी तुझा, तुझी इज्जत चव्हाट्यावर आणणाऱ्या त्या माणसाला मी सोडेनच असं कसं वाटलं तुला? पण नाही, तुझा मात्र माझ्यावरती विश्वास नाही. तुझा कोणावरती विश्वास? स्वतःवरती. तुला असं वाटतं की बापाचा गळा आवळला की सगळ्या गोष्टी साध्य करता येतात, पण नाही विक्रांत. विक्रांत आज मात्र तू चुकीचा वागलास, तू मात्र जे काही केलंस ना ते खूप चुकीचं केलंस. तेव्हा मात्र विक्रांतची खूपच चिडचिड झालेली असते. विक्रांत मोठ्याने बोलतो, पुरे झालं आता हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरं होईल. आणि खरं सांगू का पप्पा, आज मात्र माझा तुमच्यावरती विश्वास बसला. तेवढ्या तिथे अर्पिता आलेली असते आणि अर्पिता या दोघांना खुश झालेलं बघून खूपच आनंदी होते. अर्पिता बोलते, तुम्ही दोघं खुश म्हटल्यावरती मी खुश, मला तर खूप आनंद झाला. त्यावेळेला लगेच विक्रांत बोलतो, अर्पिता काय सांगू तुला, आज डॅडनी जे काही केलं ना ते खूप मस्त केलं आणि त्यासाठी मी खूपच खुश आहे. त्यावेळेला अर्पिता बोलते, खरं सांगू का विकी, खरं तर तुझं चुकतं. तू प्रत्येक वेळेला डॅडवरती नको नको ते आरोप करतोस आणि स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतोस, पण डॅड मात्र तुझाच विचार करत असतात. आता मात्र तुला कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरज नाही, सगळं काही अगदी ठीक होईल, कळतंय का? त्यावेळेला मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच विक्रांत बोलतो, मी काही मुद्दामून केलं नाही
आणि अप्पी तुला खरं सांगतो, माझं सुद्धा डॅडवरती खरंच प्रेम आहे. तेव्हा मात्र मोठ्याने शिर्के बोलतो, बस आता हा विचार करायची गरज नाही. आता कितीही काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे लवकरात लवकर आपल्याला त्या हर्षवर्धनचं मेलेलं तोंड पाहायचं आहे. त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्पिता बोलते, काय हर्षवर्धन अंकल? हर्षवर्धन अंकलला काय केलं डॅड तुम्ही? हर्षवर्धन अंकलला काय केलं? बोला ना डॅड. डॅड, अहो तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? डॅड प्लीज प्लीज, जे काही असेल ना ते स्पष्टपणे बोला. तेव्हा मात्र मोठ्यानी हर्षवर्धन हा शब्द काढताच शिर्के बोलतो, काय आहे ना, मी जे काही केलंय ना ते योग्य केलंय आणि तुला या गोष्टींमध्ये लक्ष घालायची गरज नाहीये. अर्पिता, आता मात्र मी माझ्या मुलांचं सुख बघणार आणि त्यासाठी मला कोणाचाही जीव घ्यावा लागला तरी सुद्धा चालेल. मला आता कोणाशीही काहीही देणं घेणं नाही. तेव्हा मात्र मोठ्याने अर्पिता बोलते, त्यासाठी डॅड तुम्ही एवढ्या खालच्या थराला उतरलात? डॅड तुम्हाला काय मिळालं हे करून? डॅड प्लीज बोला ना. तेव्हा मात्र मोठ्याने कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही संपलेलं असतं आणि त्याच वेळेला अर्पिता बोलते, डॅड डॅड काय केलंय तुम्ही? डॅड बोला. त्यावेळेला तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, तुला या गोष्टींमध्ये पडायची गरज नाहीये. मी आहे ना, मी सर्व काही ठीक केलंय आणि आता आता या विषयावर कोणतीच गोष्ट नको. प्लीज प्लीज हे सर्व थांबवा, नाहीतर नको ते होऊन बसेल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते आणि त्याच वेळेला विक्रांत अर्पिताला बोलतो, अर्पिता तू गप्पा बस. आम्ही जे काही ठरवलंय ना ते योग्यच ठरवलंय. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, शौर्य आणि ऊर्जा हर्षवर्धनच्या या ऍक्सिडेंटच्या मुळाशी जाऊन पोहोचतील का आणि शिर्के आणि विक्रांतला धडा शिकवतील का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.